असतं की शिक्षणाला पर्याय नाही असं म्हणतात. म्हणजे शिक्षण जे काही आहे ते शिकल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पण एखाद्यामध्ये जर खूप काही गुण आहेत, दुसऱ्या काही क्षमता आहेत, तर त्या क्षमतांच्या आधारे तो जगू शकतो का? जीवन त्याचं यशस्वी होऊ शकतं का? फार छान प्रश्न आहे. एक उदाहरण देऊन मी उत्तर देईन. पहिल्यांदा आय वुड लाईक टू करेक्ट द स्टेटमेंट फ्रॉम माय एंड. मी असं म्हणेन शिक्षणाला पर्याय नाही, ज्ञानाला पर्याय नाही. एखाद्या व्यक्तीकडे शालेय शिक्षण शून्य असेल पण ज्ञान भरपूर असेल तर तो बरंच काही करू शकतो. एक होजे सिल्वा नावाची व्यक्ती आहे ज्यांनी सिल्वा मेथड ऑफ माइंड कंट्रोलचा शोध लावला होता आणि ज्याने जवळजवळ 17 पुस्तकं लिहिली आहेत. अनेक देशांच्या शाळांमध्ये सिल्वा मेथड वापरली जाते. अनेक कॉर्पोरेट्समध्ये त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि होजे सिल्वा ज्यांनी 17 पुस्तकं लिहिली, ज्यांनी लोकांना ही आपली स्वतःची आक्रमक मेथड शिकवली, हे स्वतः शाळेतच गेले नाही. हे नेव्हर बीन टू स्कूल. ते इतके गरीब होते की ते शाळेत जाऊच शकले नाहीत. ते पेपर टाकायचे आणि त्यांची भावंड शाळेत जायची, त्यांच्याकडनं ते एबीसीडी शिकले. शाळेत न जाणारा माणूस जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना 1-2 गोष्टी शिकवण्याचे उपक्रम देऊ शकतो तर आय थिंक पुढे काही बोलण्याची गरजच नाही. खरंय. त्याच्यावरच एक अशी आठवण आली की एक चित्रकार आहे जे दाभोळकर म्हणून ओळखले जातात, गणपतीचे चित्रकार. तर त्यांना जे स्कूलला ऍडमिशन नव्हती मिळाली, पण आज ते सांगतात की माझ्या चित्रशैलीचा अभ्यासक्रम त्या जे स्कूलला आहे. म्हणजे ह्याच्यासारखी मोठी पावती काहीच म्हणता येणार नाही. आपल्याशी विजय निकम बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. नमस्कार. माझं नाव विजय निकम आहे. मी गोरेगाववरून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की लहानपणी काही विशिष्ट कारणामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे म्हणा किंवा शाळेत आलेल्या वाईट अनुभवांमुळे एक आत्मप्रतिमा बिघडलेली जर असेल आणि त्यातून वय वाढल्यानंतर सुद्धा ती तशीच राहिली, त्यातून सोशल फोबिया किंवा आणखी काही प्रकार निर्माण झाले, तर आता वाढलेल्या वयामध्ये ते दुरुस्त करताना काही सोपे उपाय आहेत का? थँक्यू. धन्यवाद. परिणामकारक उपाय आहेत, सोपे आहेत की नाही सांगणं कठीण आहे. एक, वाचन करा, वातावरण बदला, आदर्श व्यक्तींच्या सहवासात राहा. जर तुम्हाला मेंटॉर्स मिळत असतील आयुष्यात तर त्या मेंटॉर्सचा वापर करा. किंवा आजकाल बरेच प्रशिक्षण क्रम आहेत, ते प्रशिक्षण क्रम अटेंड करा. या सगळ्यांनी असं होतं की आपल्याला हवं ते वातावरण मिळतं आणि जर ते वातावरण मिळालं आणि काही काळ का होईना जर ती व्यक्ती त्या वातावरणात राहिली तर स्वतःचं सेल्फ इमेज ज्याला म्हणतात किंवा स्वतःबद्दलचं मत बदलण्यास फार मदत होऊ शकते आणि व्यक्ती त्याच्यातनं बाहेर येऊ शकतात. गेल्या 20 वर्षात मी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. त्यामुळे दॅट इज क्वाईट पॉसिबल. पण ते सोपं आहे असं मी नाही म्हणणार, परिणामकारक आहे. आणि अजून तुम्ही एक जसं चाकोरी बदलण्याबद्दल तुम्ही काही एक अशी हे कोणाचा काही अनुभव सांगणार होता, तो आता थोडक्यात जरा सांगा जाता जाता. चाकोरी मोडण्याचा एक, जसं तुम्ही म्हणालात की शालेय शिक्षण न घेता ही व्यक्ती काय करू शकते. माझे 2-3 स्टुडंट आहेत, ते चित्रकार आहेत. ते साध्या ठिकाणी नोकरी करायचे पण चित्रकला त्यांची उत्कृष्ट होती. आज ते लहान मुलांना म्हणजे शाळेतल्या 4वी-5वीच्या मुलांचा गट घेऊन त्यांना चित्र काढायला शिकवतात आणि त्यांचा व्यवसाय इतका पसरला आहे की महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये ते फक्त चित्रकलेच्या क्लासेसमधनं कमवतात. तर हा चाकोरी मोडण्याचाच एक प्रकार आहे. जिकडे शालेय म्हणजे कदाचित बायोलॉजी आणि मॅथ्स शिकवणारे शिक्षक एवढे पैसे कमवत नसतील जेवढे हे लोक कमवतात. त्यामुळे मला असं वाटतं की मनात जर आहे ते आहे त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं आणि कृती करत राहिलो तर रिझल्ट. आणि आपली चांगली चालू असलेली नोकरी सोडून सुद्धा काही जण यशस्वी झालेले आहेत. बरेच जण आहेत. इनफॅक्ट आमची जी कम्युनिटी आहे त्यात असं आहे की जर एखाद्याने नोकरी सोडली तर आम्ही त्याचं पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण नोकरी सोडणारे तो व्यक्ती मुक्त झाला असं आम्ही म्हणतो. आणखीन बऱ्याच जणांनी बरीच प्रगती केलेली आहे. इनफॅक्ट एक योगेंद्र जोशी म्हणून माझे एक आता ते मित्र आहेत, ते इंडियातल्या पहिल्या 300 CFPs पैकी एक आहेत, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स पैकी. ते नोकरी करायचे, त्यांनी सोडली. आज त्यांची स्वतःची मनी बॉलिझम नावाची कंपनी आहे आणि आज ते फायनान्शियल ऍडवाइस देण्याकरता लोकांकडनं फी घेतात. म्हणजे एजन्सी कमिशन सोडा आणि व्यवस्थित सेटल आहेत. म्हणजे अशी आमच्याकडे जवळजवळ हजारोंनी उदाहरणं आहेत ज्यांनी नोकरी सोडून आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि फार आनंदी आणि सुखी आहेत, स्वतःला हवं तसं आयुष्य जगतायत. खरं म्हणजे आता आपल्याला असं जर बघितली ही उदाहरणं तर असं लक्षात येतं ना की आपली ही जी काही शैक्षणिक म्हणजे शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बदल घडून येणं आवश्यक आहे आजच्या घडीला असं वाटतं. हो, पण ते कदाचित आपल्या हातात नाहीये. त्यामुळे मी असं म्हणेन की शिक्षण पद्धतीवर कमी अवलंबून राहावं आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अधिक अवलंबून राहावं. बाह्य परिस्थितीवर कमी अवलंबून राहावं आणि स्वतःवर जर आपण आत्मनिर्भर राहिलो
तर आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःचं आयुष्य आपण स्वतः घडवू शकतो. खरं आता आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली यावर तुम्ही जाता जाता थोडक्यात काय संदेश द्याल? मी असंच म्हणेन की निरंतर एक वाक्याने असं म्हणेन की जे काम तुम्ही करताय त्या कामाबद्दल आज तुम्हाला तिळभर तरी अधिक माहिती पाहिजे जी काल नव्हती. यू हॅव टू इम्प्रूव्ह एव्हरी डे इन युअर वर्क इन सम वे ऑर दी अदर. यू हॅव टू बी बेटर ॲटलिस्ट इन वन वे. आय थिंक दॅट इज द वे टुवर्ड्स लिव्हिंग एन इफेक्टिव्ह लाईफ. म्हणजे मधुकर तळवलकरांनी एक दिवशी सांगितलेलं की व्यायाम करताना त्यांनी मला एक गुरुमंत्र दिलेला की प्रत्येक सेट करताना पुढचा सेट आधीच्या सेटपेक्षा वजन थोडं तरी कमी जास्त पाहिजे. काहीच नसेल तर बसचं तिकीट ठेव म्हणे, थोडं तरी वजन वाढलं. तसंच आपल्या कामाबद्दल थोडं अधिक ज्ञान कालपेक्षा जास्त पाहिजे. असं करत राहिलो तर दीर्घकाळ आत्मविश्वास वाढत जातो, आयुष्यावर आपला ताबा राहतो आणि आयुष्य आपण आनंदाने आणि उत्साहाने घालवू शकतो.